श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. मी काल ब्लाऊज शिवलं होतं, तर ते ॲक्च्युली आज कंप्लीट झालं. मला दाखवते. मस्त थोडंसं वेगळं आहे, पण ठीक आहे. हे भेटलं नाही. साधं शिवून झालं. थोडीशी फिटिंग बाकी आहे आणि हे हुक पण लावणं बाकी आहे, लॉक पण करणं बाकी आहे. पण ते काय आत्ता मी नाही करणार, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करेल. आता मी हा ड्रेस घेतला, पण याला स्लीव्ज नाही, तर याच्या आतमध्ये आहेत स्लीव्ज. त्या मी काढणार आहे आणि स्लीव्ज लावणार आहे. होतं आहे आपलं घरच्या घरी. असे या ब्लाऊजचे शिवायला बाहेर टाकलं असतं तर 400 रुपये ते इझिली गेले असते. ते 400 रुपये वाचले. त्याच्यानंतर याला टिप मारून आणि स्लीव्ज लावायला 50 रुपये घेतात आणि टिपा मारायला 30 रुपये घेतात, 20-30. तर आपलं घरचं होतं आहे, तर आपले पैसे वाचतात ना. तेवढंच समाधान आपल्याला, आपण करतोय त्याचं. जसं होईल तसं होईल. आपलं आहे ना, थोडंसं इकडं तिकडं चालतंच. तर याच्या बाह्या काढायच्या. बाहेर काढून झालं की दाखवल मी बसवल्यावर. काढल्या, बाहेर पण काढला. इथपर्यंत येतात, इथपर्यंत. ठीक आहे. लॉंगवाल्या बाहेर ठीक आहे. पण त्याला मी आणखी कट करणार आहे, फोल्ड करून कट करणार आहे. तर त्या अशा इथपर्यंतच घ्यायच्या, खाली जातात ना, तर थोडंसं कट करून खालचा भाग असं इथपर्यंत जातो. असं इथपर्यंत जाईल. तर हा भाग कट करून इथं फोल्ड करून जास्त खाली नाही घेणार. याला हे करायचं आहे. याच्यानंतर याला टिप्पा पण मारायच्या आतमधून. थोड्याशा टिप पण मारून घेणार आहे. कधी होणार आहे हे मला माहीत नाही, पण करायचं. जेव्हा वेळ भेटेल. पॅन्टला पण टिप मारायची. याच्या टिपा असतात ना, ह्याच्या आतमधल्या ह्या कच्च्या टिपा असतात. एवढी काय म्हणजे लगेच ते निघतं. टिप 5 वर असते ना, त्यामुळं मग ती लगेच निघतं की मग ते काहीच उपयोग होत नाही. मग तर ड्रेस घेऊन आणि टिपा नाही मारला तर ते काय टिकतच नाहीत. ते लगेच फाटायला सुरुवात होते. मारणार आहे याला पण टिपा. कधी होणार आहे माहीत नाही. 4 वाजेपर्यंत होतात की 8 वाजेपर्यंत होतात संध्याकाळी, कारण बाकीची पण कामं करता हे करावं लागतं. तर आज 31 डिसेंबर म्हणजे 2025 संपणार आहे. उद्या 2026 सुरू होईल. जे 2025 जे काही सुख दुःख तर सगळ्यांच्या जीवनात येतं, ते सुख दुःख सगळ्यांनी विसरून नवीन जीवनाला, नवीन वर्षाला
सुरुवात करायची. आणि सुख दुःख हे चालूच असतात, येणं जाणं, दुःख सुख. म्हणतात सुख हे सुख हे कशासारखं थोडंसंच असतं, सुपासारखं असतं. आणि दुःख हे पर्वता एवढं असतं. जीवनात आपल्याला दुःख येतं त्यावेळेस ते आपलं, आणि प्रत्येकाला दुःख येतं. प्रत्येकाला दुःखाचे, कुणीच ह्या जीवनात कुणीच सुखी नाही. सुख येत असतं, त्या पाठीमागून दुःख येत असतं. सुख लगेच निघून जातं, पण दुःखाचा जो डोंगर असतो ना, तो चढून परत उतरायला खूप वेळ जातो. आणि ते दुःखाचं ते लक्षात राहतं की बाबा मी असं दुःख सहन केलं, मी हे केलं, मी ते केलं. प्रत्येकाचं असतं असं. पण आता काय, सुख दुःख हे येणार असतं, जाणार असतं. या जगात असं कोणीच नाही की त्याला दुःख नाही. दुःख आहे, पण त्या प्रत्येकाच्या दुःखाचे प्रकार वेगवेगळे असतात. कुणाला कशाचं दुःख असतं, कुणाला कशाचं दुःख असतं. काय करणार, जीवन हे सुख दुःखाने भरलेलं भांड आहे. ते भांड रिकामं करून आपल्याला ते सोडून परत जायचंय. त्यामुळं काय तर जे झालं ते सगळ्यांनीच विसरून जायचं. जे होईल ते सुख समाधानाने चांगलं जगायचं, कुणाचाही वाईट विचार करायचा नाही. जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं आणि आयुष्य जगत राहायचं. चला तर, सकाळ सकाळ व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आत्ताशी वाजल्या 7:30. आणखी सगळी कामं बाकी येतात. त्याच्यानंतर थोडीशी भाजी पण खाली जाऊन घेऊन आले. त्यामुळं आज दिवसभर काम जाईल, सगळीच कामं करावी लागतात. चला तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर. सगळ्यांनी आपलं छान आयुष्य जगावं, सुखासुखी राहावं, ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. तर माझं चाललंय काम ते दाखवते. मशीनवर आता हे ब्लाऊजचं करणार आहे, शिवायचं. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा घरातलं काम करता करता हे करायचं. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.